फक्त 10 ते 15 मिनिटे हा अध्याय ऐका आणि पहा गुरूंची कृपा तुमच्या आयुष्यात कशी कार्य करते. श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा अत्यंत पवित्र मानला जातो. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा श्रद्धेने वाचला किंवा ऐकला तर गुरूंची कृपा आपल्यावर होते आणि जीवनात योग्य मार्गदर्शन मिळते. मनातील शंका व भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. अडचणी आणि संकटातून मार्ग निघतो असे मानले जाते. भक्ती आणि श्रद्धा दृढ होते व मन शांत होते. गुरुभक्ती वाढते आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल व्हायला चालू होतात. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धीसी कौतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एक चित्ते परियेसा. जय जया योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा. ज्ञान होय आम्हासी ऐसी, उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी. पुढे कथा वर्णिली कैसी, विस्तारावे आम्हाप्रती. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण. श्री गुरु चरित्र कामधेनू जान, सांगता झाला विस्तारोनी. ऐक शिष्या शिरोमणी, भिक्षा केली जाने भुवनी. तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजवर. पूजा केली विचित्र, म्हणून आनंदे परियेसा. तया सायमदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सायमदेव नमन करून. माताचरणी ठेवून, नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझा महिमा. विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिले स्वरूप तू मानवासी, भक्तजन तारावया. तव महिमा वर्णावयासी, शक्ती कैसे आम्हासी. मागणे एक तुम्हासी, कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपारी, भक्ती द्यावी निर्धारी. इहे सौख्य पुत्र पौत्री, अंती द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वारी यवनी, महाक्रूर असे तो. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी, बोलावी तसे मज आजी. जाता तयाजवळी आपण, निश्चय घेईल माझार प्राण. भेटी झाली तुमची म्हणून, मरण कैसे आम्हासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडुनी तुवा जावे, क्रूर यवना ते भेटावे. संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठविल आम्हाप्रती. जोवरी तू परतोनी येशी, असो आम्ही भरवसी. तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही मग येथोनिया. निजभक्त तू आमचा होसी,
पारंपारी वशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपारी सुखे नांदती, पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी. निरोगी शतायू नांदाल, ऐसा वर लादोन निघे सायमदेव. ब्राह्मण जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी. कालांतक यमदेखा यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणाहते पाहता कैसा, ज्वालारूप होता जाहला. विन्मुख होऊन गृहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरु ध्यास तसे. कोप आलिया ओळंबयासी, कैवीस परसे अग्निसी. श्री गुरु कृपा होय जासी, काय करील यवन दुष्ट. गरुडाचिया पिलियासी, सर्प तो कवणे परिग्रासी. तैसे त्या ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरूंची. का एखाद्या सिंहासी, ऐरावत कैविग्रासी. श्री गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदी श्री गुरु स्मरण, त्यासी कैसे भय दारुण. काळ मृत्यून बाधे जान, अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा जासी होय, यमाचे मुख्य भय नाही. ऐसिया परी तो यवन गृही निघाला, भ्रमे करून दृढ निद्रा लागता जान. शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊनी त्यासी, जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी. स्मरण असे नसे काही, म्हणे शास्त्रे मारितो घाई. छेदन करीतो अवयव पाही, विप्र एक आपणासी. स्मरण जाहले तये वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळ तसे चरण कमळी, म्हणे स्वामी तूची माझा. तू ते पाचारिले येथे कवणी, जावे त्वरित परतोणी. वस्त्रे भूषणे देवोनी, निरोप देत तये वेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामी सत्पर. गंगातीरी असे वासर, श्री गुरूंचे चरण दर्शना. देखोनिया श्री गुरूंसी, नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यांत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती, स्नान तीर्थयात्रेसी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, विनवी तसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरणाविन देखा, राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका, तूची देवा कृपा सिंधू. उद्धराया संगरासी, गंगा आणिली भूमीसी. तैसे स्वामी आम्हासी, दर्शने उद्धार आपुल्या. भक्त वात्सल्य तुझी ख्याती, आम्हा सांडणे काय नीती. सवेची
येऊ हे निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्रभावेसी, संतोष होणी विनयेसी. श्री गुरु म्हणती तये वेळी, कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे. पुनरपि तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रांत मिळून भेटा, तुम्ही आम्हा न करा चिंता. असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तये वेळी. ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी, जेते असे आरोग्य भवानी. वैजनाथ महाक्षेत्र ते, समस्त शिष्यासमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त भावयासी. होते शिष्य बहुवसी, त्यासी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू सांगे श्री गुरुचरित्र कामधेनू. सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार सांगता विचित्र अपार. मन करुणी एकाग्र, ऐका श्रोते सकळीक. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. क्रूर यवनशासनम सायं देव वरप्रदान नाम चतुर्थोऽध्याय समाप्त.